इतर कोणीही सांगू शकतं की थेरी गाथा याबद्दल तुम्ही यापूर्वी कुठे कधी ऐकलंय किंवा थोडीफार माहिती किंवा काय तुम्हाला त्याबद्दल माहित आहे का? तर थोडंसं मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या, जेणेकरून मग मला विषय अजून खोलात जाऊन किंवा तुम्हाला जे माहिती आहे त्याच्या पुढे जाऊन सांगता येईल. सरलाताई त्रिवेणीनगर इथून उपस्थित झालेले आहेत. ताईंचं आपल्या जे आयोजक ग्रुप आहे द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे या संस्थेच्या माध्यमातून ताईंचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून ताईंचं खूप मोठं काम आपल्याला पाहायला मिळतं. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आणि ताईंच्याच माध्यमातून आजच्या प्रमुख वक्त्या सुद्धा आपल्याला लाभलेल्या आहेत. तर ताई जास्त वेळ न घेता आदरणीय सरलाताई उपरवडके यांच्याकडे आजचं सूत्रसंचालन आहे. तर मी ताईंना विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावं. आदरणीय सरलाताई. धन्यवाद दादा. सर्वांना जय भारत, जय संविधान. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होत असलेली विशेष व्याख्यान मालिका. या व्याख्यान मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचे पुष्प क्रमांक आहे 1082. सोमवार दिनांक 26 मे 2025. आणि आजच्या प्रमुख वक्त्या आहेत आदरणीय प्रज्वला दशरथ भिंगारे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. शिक्षण आहे MA पाली नेट फाउंडेशन कोर्स इन बुद्धिस्ट स्टडीज पुणे. आणि ताईंचा विषय आहे थेरी गाथा, विचार वारसाचा, विचार भविष्याचा. खर तर मी जे 10 दिवसाचं एक शिबिर केलेलं आहे, श्रामनेरी शिबिर, आणि त्या शिबिरामध्ये ताई आम्हाला मार्गदर्शन करायला आल्या होत्या. म्हणजे ताईंकडे बघून असं वाटत होतं ताई आता किती बोलणार आणि काय बोलणार, पण ताईंनी बोलायला जी सुरुवात केली ना ती पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत एवढं सुरेख ताईंचं वक्तव्य, ताईंचं बोलणं, ताईंची भाषा, आणि प्रत्येक असं ठळक असे मोत्याचे दाणे निवडून टाकावेत एवढं छान ताईंचं बोलणं होतं. एवढं छान ताईंनी मार्गदर्शन केलं. आणि जे काही आपण बुद्धांचा धम्म वाचतोय खरं, पण त्याच्यामधून त्याच्या पलीकडे सुद्धा काय धम्म आहे, थेरी गाथा काय आहेत, आणि ते ताईंनी विश्लेषण खूप छान केलेलं आहे. आणि मी त्या दिवशीच ठरवलं की ताईंना मी नक्कीच संविधान विश्लेषण समितीवर एक दिवस तरी बोलवणार. ताईंचं मार्गदर्शनाचा सगळ्यांना लाभ झाला पाहिजे. तर ताई आपल्या संविधान विश्लेषण समितीमध्ये सर्व क्षेत्रातले मान्यवर उपस्थित असतात. त्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, धार्मिक धर्माचं क्षेत्र आहे आणि सामाजिक क्षेत्र आहे. सर्व आपले श्रोते आहेत. सर्वांना मी सविनय जय भीम करते. जय भारत, जय संविधान. आणि ताईंना विनंती करते की ताई आपण आपल्या उपक्रमाला, आपल्या भाषणाला सुरुवात करावी, प्रबोधनाला सुरुवात करावी. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपल्या जागृती देशाची प्रगती या व्याख्यानमाले अंतर्गत माझा जो विषय दिला आहे थेरी गाथा, विचार वारसांचा आणि विचार भविष्याचा. तर आता ही थेरी गाथा किंवा हा विषय संविधानाशी कसा आपण रिलेट करू शकतो, संबंधित करू शकतो. तर मला सर्वप्रथम सरलाताई सोडून इतर कोणीही सांगू शकतं की थेरी गाथा याबद्दल तुम्ही यापूर्वी कुठे कधी ऐकलंय किंवा थोडीफार माहिती किंवा काय तुम्हाला त्याबद्दल माहित आहे का? तर थोडंसं मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या, जेणेकरून मग मला विषय अजून खोलात जाऊन किंवा तुम्हाला जे माहिती आहे त्याच्या पुढे जाऊन सांगता येईल. तर कृपया कोणीतरी उत्तर द्या पटकन. थेरी गाथा या ग्रंथाविषयी कोणाला माहित आहे का? सरलाताई सोडून. तर थेरी गाथा हा जो ग्रंथ आहे तो जेव्हा आपण त्रिपिटकाचा अभ्यास करतो, त्रिपिटकाचा अभ्यास करत असताना पहिलं विनय पिटक, दुसरं सत्त पिटक आणि तिसरं अभिधम्म पिटक. तर दुसऱ्या पिटाऱ्यातलं हा 9वा ग्रंथ म्हणजे थेरी गाथा. आता हे थेरी गाथा, संविधान, त्रिपिटक हे नेमकं आहे तरी काय? तर थेरी गाथा हा असा एक ग्रंथ आहे की ज्यामध्ये 73 भिक्षुणी ह्या अर्हत पदापर्यंत गेल्या. त्या 73 भिक्षुणी अर्हत पदापर्यंत जाण्यापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे, त्यांची जी सुखदुःख आहेत, त्यांची जी जीवन वर्णन आहेत, ती ज्या ग्रंथामध्ये ग्रंथबद्ध, गाथाबद्ध केल्या, त्या ग्रंथाचं नाव आहे थेरी गाथा. ह्या थेरी गाथामध्ये
केवळ स्त्रियांची दुःखच वर्णन नाही केलेली, त्या स्त्रिया कशा सक्षम झाल्या, त्या कशा पुढे गेल्या. जेव्हा आपण संविधान म्हणतो, त्रिपिटक म्हणतो, तर जनरली जेव्हा कोणी अभ्यासक जेव्हा अभ्यास करतो त्रिपिटकाचा, तर त्याला एक वाक्य सांगितलं जातं की त्रिपिटक हा संविधानाचा पाया आहे. तर हा संविधानाचा पाया कसा? ह्या त्रिपिटकाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा जाणवतं की गौतम बुद्धांनी केवळ समाज बांधणी, धम्म बांधणी केलेली नाहीये, तर स्त्रियांसाठीही काही व्यासपीठ, काही द्वारही खुली केलेली आहेत. अशा ह्या थेरीगाथेचा अभ्यास करताना मला जाणवलं की केवळ पाली भाषा शिकणं, पाली भाषा आत्मसात करणं, त्यातली बुद्ध वचनं वाचणं एवढाच अभ्यास नाही करायचा, तर ह्या साहित्याचा, या पाली साहित्याचा सर्वांगीण अभ्यास करायचा. म्हणून थेरीगाथा हा जेव्हा मला विषय आला तेव्हा त्या विषयावर स्वतःच काही संशोधन करणं, स्वतःला आलेले प्रश्न उत्तर ह्यांची उकल करणं, म्हणून मी हा विषय निवडला. आता 2600 वर्षापूर्वी जेव्हा बुद्ध काळ होता, तर ह्या बुद्ध काळामध्ये स्त्रियांना नेमकं स्थान कसं होतं, मग ह्या स्त्रिया संघात का आल्या, त्या भिक्षुणीच का झाल्या, मग त्यांना अर्हत पद कसं प्राप्त केलं, त्यांचा जो प्रवास आहे ते ह्या थेरीगाथामध्ये मांडलेला आहे. तर अर्हत पद मिळवणं ही त्या काळची म्हणजे खूप मोठी एक पदवी म्हणावी लागल की जेव्हा एखादी संसारात रमलेली बाई तो संसार त्याग असं चटकन करते आणि कुठेतरी गृहस्थाश्रम म्हणजे एक तिचा जो कम्फर्ट झोन आहे तो तोडून जाऊन ती कुठेतरी बाहेर जाते, केशवपन करते, प्रवज्जा घेते, तर ती स्वतःच्या मौज मजेसाठी घेईल का, स्वैराचारासाठी घेईल का? ती त्या काळची चळवळ होती. आता ह्या चळवळीमध्ये आपल्याला जेव्हा महाप्रजापती आपण त्यांना पाहतो तेव्हा एक लक्षात येतं की 500 भिक्षुणींना घेऊन त्या स्वतः रक्ताळलेल्या पायाने जातात, स्वतः प्रवज्जित होतात आणि मग म्हणतात की मी मुक्त झाले. मग मी मुक्त कशी झाले आणि का झाले आणि कोणामुळे झाले हे त्या उपसंपदा घेतल्यानंतर स्पष्ट करतात. आपण नेहमी बघतो की आता जेव्हा आपण एक स्त्री म्हणून आपल्याकडे पाहतो, आपल्या समाजामध्ये पाहतो, तेव्हा काय सांगितलं जातं की बाईचा जन्म हा खूप घाईचा आहे, ती लवकर वाढीला लागते, लवकर वाढते, जबाबदाऱ्या वाढतात आणि म्हणजे तिला एक प्रकारे काय म्हणतात, एक प्रकारे तिला असं वर्किंग वुमन केलं जाते संसारामध्ये की ही जबाबदारी पार झाली की ती जबाबदारी, अशा जबाबदाऱ्यांमध्ये तिची फरफट होत जाते. आता मी स्वतः लहानपणापासून ऐकत होते की एक काळ असा येणार, स्त्री पुरुष समानता येणार, महिला सक्षम होणार. 2025 साल उजडलं, पण आपल्या इथे तशी मानसिकता झालेली दिसत नाहीये. हे काल परवाचं उदाहरण आपण त्या वैष्णवी गवणे पाटील यांचं पाहिलेलं आहे की स्त्रीला कधीच पुरुषासमान ठेवलेलं नाही. इथं मी कोण म्हणजे आता जे ऑनलाईन पुरुष आहेत मला त्यांना दुखवायचं नाहीये, पण 2600 वर्ष ते आत्ताचा काळ 2025 हे होतच राहिले. हे चित्र कुठं बदलतच नाहीये. मग आता कधीतरी असा प्रश्न पडतो की महिलांवरच का अन्याय अत्याचार होतात बाबा, हे महिलांवर होणारे अत्याचार पाहून मन असं एकदम नाही का कुलुषित होतं, सुन्न होतं. पण असं नाही की एखादी महिला खूप अशी प्रबळ किंवा अशी नेतृत्ववान किंवा कर्तृत्ववान आहे म्हणून तिच्यावरच फक्त अन्याय होतात. तर अन्याय अत्याचार हे गरीब भोळ्या बाबड्या महिलेवर सुद्धा होतात. मग आता अशी जेव्हा समाज रचना समोर येते तेव्हा मन असं विचार करू लागतं की ह्या चक्रामध्ये आपण किती दिवस कितपत पडायचं. मग जेव्हा जेव्हा अशा वाईट दुर्घटना घडत असतात तेव्हा काही महापुरुष जन्माला येतात. त्यांना माहित असतं स्त्रीच्या अंगी असलेली प्रबळ जिज्ञासा, शक्ती, तिची धडपडण्याची अस्मिता, अस्तित्व टिकवण्यासाठी तिने केलेला संघर्ष, हा जो आहे हा वेध काही महापुरुष घेतात आणि अशा स्त्रियांना उभं करतात, तिच्या संघर्षामध्ये तिला साथ देतात. आता आत्ताच्या स्त्रीची चूल आणि मूल एवढीच एक मर्यादा सीमित नाहीये. त्या चूल आणि मूल ह्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन संसार चक्रातून बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची जी धडपड आहे तीच धडपड 2600 वर्षांपूर्वी बुद्धकालीन स्त्रियांची होती. त्या काळची ती
महिलांनी प्रवज्जा घेणं किंवा भिक्षुणी म्हणून भिक्षुणी संघात दाखल होणं ही त्या काळची एक क्रांती आणि चळवळ म्हणता येईल. जशी की 1848 मध्ये फुले दाम्पत्य या दोन्ही जोडींनी घडवून आणली होती आणि त्यातूनच मुक्ता, फातिमा यासारख्या मुली घडल्या होत्या. स्त्रियांविषयी कुठेतरी आदर, कृतज्ञता आणि तिच्यातील सक्षमता पाहूनच निसर्गाने पण तिच्यामध्येच आई होण्याची आणि गर्भधारणेची अद्भुत ताकद दिली आहे. निसर्गाने पण स्त्रीची प्रबळ चिकाटी, प्रबळ सामर्थ्य ओळखलेलं आहे. आपण जेव्हा भारतीय संस्कृतींचा विचार करतो, आता थोडंसं तुम्हाला वाटेल की मी कुठेतरी विषयांतर करते, पण जेव्हा आपण खरोखरच भारतीय देशात भारतीय परंपरेचा, संस्कृतीचा, भारत देशाचा, राष्ट्राचा म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा जाणवतं की आपल्या भारतीय संस्कृतीवर प्रामुख्याने 4 धर्मांचं म्हणा किंवा विचारांचं, तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. ते म्हणजे कोणते? हिंदू आहे, इस्लाम आहे, बौद्ध आहे आणि ख्रिश्चन आहे. पण जेव्हा आजच्या हिंसाचारी जगात, माणुसकी हरवलेल्या जगात आम्हाला थेरींचा अभ्यास करण्याची गरज का पडते? नेमकं थेरी गाथा म्हणजे काय? किंवा धम्माचा अभ्यास करताना थेरी गाथा हा ग्रंथ का अभ्यासला जावा? अशा प्रश्नांची उकल करताना एक गोष्ट समोर येतं की स्त्री चळवळीच्या दृष्टीने थेरी गाथा हा स्त्री सामर्थ्याचं अध्ययन स्पष्ट करणारा ग्रंथ आहे. म्हणूनच थेरी गाथा विचार वारसांचा, विचार भविष्याचा मांडण्याचा मी प्रयत्न करते. थेरी गाथा या त्रिपिटकातील साहित्याचा अभ्यास करताना मी मुक्त झाली या महाप्रजापतीच्या उपसंपदा घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेचा विचार करता खऱ्या अर्थाने आजची स्त्री मुक्त आहे का? ती व्यक्त होते का? स्त्री सक्षम आहे का? या प्रश्नांवर विचार आणि मनन करताना बौद्धकालीन स्त्री भिक्षुणी कशी सामर्थ्यवान होती याचे आपण पैलू पाहणार आहोत. कल्पनेच्या जगात रमणे जेवढे सोपे असते तेवढेच जळत्या निखाऱ्यांमध्ये, वास्तव्याच्या निखाऱ्यांमध्ये तग धरणं अवघड असतं. पण बौद्ध काळात स्त्रिया प्रवज्जित झाल्या, भिक्षुणी झाल्या. भिक्षुणी होऊनही त्यांनी अनेक संकटांवर मात केली. थेरी गाथा या ग्रंथामधून स्त्रियांनी मोकळेपणे आपली दुःख मांडली, वेदना मांडल्या, आपल्या जीवनातील विविध अनुभव वर्णन केले. थेरी गाथा म्हणजे स्त्री स्वातंत्र्य प्रकट करणारा एक ग्रंथ आहे. जेव्हा एका देशाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातील स्त्रियांची प्रगती हीच त्या देशाची प्रगती मानली जाते. बुद्धांच्या तत्वज्ञानाच्या आधाराने अर्हत्व प्राप्त केलेल्या स्त्रियांचा हा प्रवास आहे. आता या जेव्हा भिक्षुणी संघ स्थापन झाला, त्या भिक्षुणी संघामध्ये स्त्रियांच्या मानाच्या विकासाबरोबर दुःखांवर कशी मात करता येईल, निर्वाण प्राप्त कसं करता येईल, या गोष्टींचा अभ्यास केला गेला. आपण जेव्हा भारतीय संस्कृती पाहतो तेव्हा वेदकाळ हा भारतीय संस्कृतीचा पाया किंवा सुरुवात म्हणून गणला जातो. वेद म्हणजे विद धातूपासून तयार झालेला शब्द आहे. विद म्हणजे जाणणे, समजून घेणे, ज्ञान होणे. हा वेद काळाचा अभ्यास करताना आपल्या सगळ्यांना माहित आहे 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. तर ह्या वेदांसोबतच आरण्यक, उपनिषद होते. मग ह्या वेद काळाला सुवर्ण काळ का मानला जातो? या काळामध्ये शास्त्रापासून शस्त्रापर्यंत शिक्षण देण्याचे काम हे मुलींनाही होत होते. तिथे मुलगा मुलगी हा भेदभाव केला जात नव्हता. या काळामध्ये स्त्रीला अर्धनारी नटेश्वर म्हणजे नारीशिवाय पुरुष पूर्ण नाही अशी उपाधी दिली होती. यामध्ये भरपूर स्त्रिया अशा होत्या की ज्या मुलांसारखेच उपनयन किंवा ते म्हणतात ना मुंज वगैरे, संध्या या गोष्टी करत होत्या. हा वेद काळ होता. यामध्ये आपण वेद काळाचा जेव्हा एक वेध घेतो तेव्हा आत्मज्ञानाविषयी जिज्ञासेबद्दल वेद काळातील याज्ञवल्क्याची मैत्री ही प्रसिद्ध होती. आध्यात्मिक चर्चेत गार्गी दिसते. अशा प्रकारे कुठेच मुलीला की तू स्त्री आहे म्हणून शिक्षण घेण्यापासून किंवा कोणती कला अवगत करण्यापासून अलिप्त ठेवलं जात नव्हतं. ह्या वेद काळामध्ये एक सगळ्यात प्रमुख जी कन्सेप्ट होती, जी संकल्पना होती, जी आत्ताच्या जगात खूप प्रसिद्ध होत आहे,
गुप्तहेर ही संकल्पना. तर त्या काळामध्ये एका स्त्रीनी इंद्रसेना म्हणून तिनं गुप्तहेराची भूमिका बजावलेली होती आणि तिच्यामुळं ते युद्ध जिंकलं गेलं होतं. या वेद काळामध्ये स्त्रिया लेखिका होत्या, अध्यापिका होत्या, तत्वचिंतक होत्या, त्या स्वतः वीरांगणा होत्या. असा हा वेद काळ होता. या वेद काळामध्ये स्त्रीची तुलना ही अशी केल्या जात होती की 1000 शिक्षकांपेक्षा पिता श्रेष्ठ, त्या 1000 पटीने माता श्रेष्ठ गुरु समजावी, असं संस्कृतच्या सुभाषितामध्ये दिसून येतं. पुढे आला मध्ययुग. मध्ययुग म्हणजे सुप्तकाळ, मनुचा काळ. यामध्ये स्त्रीची दशा दिशा सगळं हिनदिन झाली. यामध्ये स्त्रीला केवळ भोगदासी किंवा एक प्रजननाचं एक उत्पादन म्हणून पाहू लागलं. मुलगी जन्माला आली की सुतक पाळलं जात होतं, मुलगा जन्माला यावं म्हणून नवस केले जात होते. यामधून लिंगभेदाला सुरुवात झाली. वेद काळात जे मुलीचं स्वातंत्र्य होतं ते हिरावण्यात आलं आणि पुढे जाऊन त्या मुलीला शास्त्रच काय, शस्त्रार्थापासूनही लांब ठेवण्यात आलं. आणि ह्या काळामध्ये मुलीच्या मनावर असं बिंबवलं जायचं की पतिसेवा हीच गुरुसेवा, घरकाम हेच यज्ञ. मग जेव्हा तुमच्यामध्ये अंधश्रद्धेची पाळीमुळं रुजली जातात, त्यामुळे तुम्ही भोळ्या, निरक्षर, अंधश्रद्धाळू बनू लागतात. आणि हा काळ होता तो मध्ययुगाचा काळ. यामध्ये स्त्रीला शिक्षण दिलं जात नव्हतं. भोगदासी, देवदासी म्हणून तिच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. या काळामध्ये स्त्रियांना एक प्रामुख्याने सांगितलं जात होतं की बालावस्थेत स्त्रीचे रक्षण करतो पिता, यौवन काळात पती, वृद्धावस्थेत पुत्र आणि स्त्री स्वतंत्र नाही ती परावलंबी, हा सांगणारा मनुचा काळ. एखादी स्त्री जर त्या काळात विधवा झाली किंवा नवरा गेला तर तिला सती पाठवण्याची काळजी तिचे नातेवाईक घ्यायचे. तिला विद्रूप केलं जायचं, परपुरुषांनी तिच्यावर नजर नाही टाकली पाहिजे, सकाळच्या वेळी तिला कुणी पाहू नये म्हणून तिला अंधाऱ्या खोलीत ठेवलं जायचं. असे म्हणजे वेगवेगळे भयानक प्रकार त्या काळी केले जायचे. आणि जर एखादी स्त्री जर सती गेली नाही तर तिला स्वर्ग प्राप्ती होणार नाही, असा त्या काळचा समज झाला. आणि मग अशा वेळी जर एखादी लहान मुलगी असेल, ती विधवा झाली तर तिला हाणून मारून संन्यासी बनवायला सुरुवात झाली. आता त्यानंतर येतो मुघल काळ. मुघल काळ म्हणजे 11वं शतक. मुघलांनी भारतावर स्वारी केली. महिला जे काय बाहेर फिरू शकत होत्या ते सुद्धा त्यांचं फिरणं बंद झालं. मुघलांची नजर वाईट होती, त्यामुळं बुरखा पद्धत आली, पडदा पद्धत आली. मुलींची शक्य तितक्या लवकर विवाह केली जाऊ लागली. याचा परिणाम आपल्या भारतीयांवर पण झाला. महिलांना, मुलाबाळींना मोकळे फिरता येत नव्हतं. मुघल साम्राज्य एवढं भयानक होतं की जाता येता मुलींना उचललं जात होतं. पण त्या काळामध्ये ह्या मुघलांच्याही कारकिर्दीमध्ये अशा काही महिला होत्या की ज्यांनी दिल्लीच्या सुलतानाला त्याची सल्तनत हलवायला भाग पाडलं. ते म्हणजे चांद बीबी आणि रजिया बेगम. यांनी पुरुषांनाही त्यांचं सामर्थ्य दाखवलं आणि स्त्री कधीच कुणासमोर झुकू शकत नाही, ती झुकू शकते हे त्या दिल्लीच्या तख्ताला, आग्र्याच्या दरबारात मुघल राजकन्यांनी दाखवून दिलं. याचे उल्लेख ऐन अकबर म्हणजे जशी शिवाजी महाराजांची आपण बखर म्हणतो तशी अकबरांची ऐने अकबर यात सापडतो. मग पुढे काय झालं, म्हणजे हळूहळू यामधूनच काही योद्धा स्त्रिया, कवयित्री, त्या काळच्या कुशल शासक निर्माण झाल्या. पुढे मग शिवकाळ आला. या काळामध्ये स्त्री कशी आई म्हणून सामर्थ्यवान दिसली. म्हणजे जेव्हा राजे शिवाजी जन्माला येतात तेव्हा त्यांची आई त्यांना हे बाळकडू पाजते की स्वातंत्र्य हा सर्वांचा अधिकार आहे आणि हे समजवत तू स्वराज्य घडव, असं बाळकडू पाजते. तो हा शिवकाळ म्हणजे जिजाऊ आणि शिवबांचा काळ. परस्त्री माते समान असणारे शिवाजी मानणारे शिवछत्रपती राजे आणि जिजाऊ या भारत भूमीला लाभले आहे. आता दुसरी माता या कालखंडात सापडते, ती आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. कितीही काळ, वेळ, मर्यादा आल्या तरी आपल्या बाळासाठी कोणतेही बंधन झुगारून आपल्या बाळापर्यंत पोहोचणारी आई ती हिरकणी शिवाजी महाराजांच्या कालखंडात सापडते. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात धैर्याने पुढाकार घेणाऱ्या
आपल्या नेत्रदीपक पराक्रमाने, अद्वितीय कार्याने, निस्सीम देशभक्तीने आणि अपार त्यागाने एक गुण गौरवशाली आदर्श समाजापुढे ठेवणाऱ्या स्त्रिया या काळात झाल्या. या काळात शिवाजी महाराजांच्या काळात लेखन कला अवगत होती. शिवकाळात स्त्री विषयक बंधनांना थोडी शिथिल करण्यात आले. याचं चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याला माहित असेल की राजे शहाजी शिवाजी राजेंचे वडील जेव्हा मृत्यू पावले तेव्हा जिजाबाई ह्या स्वतः सती गेल्या नाही. त्यांनी सती जाण्यास विरोध केला. त्या सगळ्यांच्या विरुद्ध गेल्या. जनतेच्या आग्रहा खातर स्वराज्य पूर्तीसाठी आणि शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी सती जाण्यापासून स्वतःला टाळले, रोखले, विरोध केला. आता पुढे आला तो इंग्रज काळ, इंग्रजांची राजवट. 19व्या शतकात इंग्रजांनी भारतावर स्वारी केली. एका मोठ्या युग परिवर्तनाला सुरुवात झाली. यामध्ये युग परिवर्तन हे घडलं कसं, तेव्हा पाश्चात्य विद्येचा प्रसार झाला. इंग्रजी मिशनरी शाळा ह्या सगळ्या इथे येऊन स्वतःचा एक म्हणतात ना बस्तान बांधू लागले. पण ह्या काळामध्ये काय होतं, यामध्ये जी वर्ण व्यवस्था होती त्यामुळे जातीभेद होता, अस्पृश्यता होती, स्त्रियांची अवनती होती, अज्ञान होतं, देशाभिमानाचा अभाव होता. म्हणूनच इंग्रज आपल्यावर राज्य करत होते. या काळामध्ये स्त्रियांवर आणि त्या समाज रचनेवर पाप पुण्याच्या संकल्पनाचा मोठा एक जोखड आणून बांधून ठेवला होता. व्रतवैकल्यांचा पसारा होता. ते दूर करण्याचं सोडून त्याचा स्वीकार सगळीकडे जास्तपणे प्रभावीपणे चालू होता. परंतु ह्याच इंग्रजांमुळे विविध यंत्र आणि तंत्रांचा शोध लागला. शूद्रातली शूद्र स्त्री ही फुल्यांच्या वाड्यामध्ये जाऊन शिक्षण घेऊ लागली. स्वतः शेणगोटे खाऊन ज्योतीची सावित्री फातिमा यांनी मुक्तासारख्या मुक्त स्त्रिया घडवून आणल्या. पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यासाठी ब्रिटिशांशी लढाई करू लागणाऱ्या स्त्रिया आपल्याला माहित आहे. डॉक्टर ॲनी बेझंट, प्रीती वड्डेदार, श्रीमती विजयालक्ष्मी पंडित, अरुणा असफाली. याच काळामध्ये आपल्याला पंडिता रमाबाई भेटतात, डॉक्टर आनंदीबाई जोशी भेटतात. हे एकीकडे हे परिवर्तनाचं वारं वाहत होतं. परंतु ह्याच राजवटीमध्ये एक असं दिसत होतं की स्त्रीला देवदासी, बसवी, वैष्णवी, बोगम, भावी, मुरळी अशी नावं दिली जात होती. आणि एकीकडं पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग असा आकांत करणारा आपला एक समाज उभा दिसत होता. मग अशा वेळी काही महापुरुषांच्या पुढाकाराने, डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळे आपला समाज, ती समाज व्यवस्था एकजूट होत होती आणि स्त्रियांचे स्थान धोक्यात आणणाऱ्या रूढी परंपरांना मोठमाती देत होती. याच काळामध्ये पहिली स्त्री डॉक्टर झाली, पहिली स्त्री पंतप्रधान झाली, कोणी वैमानिक झाली. असा हा काळ. त्यापुढे जाऊन पुढे पहिली स्त्री ही राष्ट्रपती झाली. आणि मग पुढे जाऊन आपल्याला याच काळामध्ये भेटते ती, कोणी दुष्ट अंगास लावीत हात तरी दाखवावा भुजंग प्रयात. कोणी जर तुमची चुकून खोड काढली, तुम्हाला जर तुमच्या इच्छेविरुद्ध त्रास दिला, तर त्याला भुजंग प्रयात म्हणजे साप नाक काय असतो त्याचं रूप दाखवा, हे सांगणारी फुलनदेवी पण आम्हाला याच काळामध्ये भेटते. स्त्रीची जी प्रतिमा होती रांधावाडा उष्टीकाडा, ती स्त्री आता स्मार्ट वुमन म्हणून जगू लागली. तिची ओळख सगळ्या जगाला पटू लागली. घरची घरकामं करता करता, छोटे मोठे उद्योगधंदे करता करता, लात मारीन तिथं पाणी काढीन अशी स्त्रीची प्रतिमा ही सगळीकडे निर्माण होऊ लागली. बुरखा घालणाऱ्या स्त्रिया हिजाब बुरखा याच्या विरुद्ध जाऊ लागल्या आणि मार्क्सवाद, गांधीवाद, फुले आंबेडकरवाद या मतांचा, विचारसरणीचा इथे स्वीकार होऊ लागला. आपला भारत देश महान हा केवळ अशा आयाबायांमुळं आणि महिलांमुळं आणि त्यांच्या महत्वाकांक्षीमुळं खरंच महान ठरतो. परंतु जेव्हा आपण आजची परिस्थिती पाहतो तेव्हा असं जाणवतो, माणुसकी आणि माणूसपण हरवलेल्या या जगात नक्की कुठे नतमस्तक व्हावे. जातीच्या धर्माच्या नावावर चाललेल्या भांडवलशाही बाजारात
माणसावरूनही जेव्हा विश्वास उठू लागतो तेव्हा युद्ध नको, बुद्ध हवा, असा सांगणारा बौद्ध धर्म आठवतो. आज आपण पाहतोय पहलगाम बघितलं, हे वैष्णवी प्रकरण बघितलं, तेव्हा असं मन एकदम हे होतं की आता बौद्ध धर्माचाच का स्वीकार करायचा. तर बौद्ध धर्मामध्ये पवित्र ग्रंथ म्हणून त्रिपिटकाला मानलं जातं. त्रिपिटक हा संविधानाचा पाया आहे. या त्रिपिटकाच्या अंतर्गत सुत्त पिटकामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं 9व्या स्थानावर सुत्त पिटकाच्या खुद्दक निकाय या 5व्या क्रमांकाच्या ग्रंथामध्ये 9व्या स्थानावर थेरीगाथा हा ग्रंथ येतो. हा ग्रंथ एकूण 73 भिक्षुणींची गाथा, त्यांनी गायलेल्या कविता ह्या 522 गाथांमध्ये वर्णन केलेल्या आहेत आणि 16 निपातामध्ये त्या विभागलेल्या आहेत. आता हा थेरीगाथा ग्रंथाचा बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास का करायचा, तर समाज बांधणी, समाज रचना त्या काळची जर आपण लक्षात घेतली की एक पुरुष जो स्वतः एका बोधिवृक्षाखाली बसतो, स्वतः ज्ञान प्राप्त करतो, स्वतः अर्हत होतो, संघ स्थापन करतो, भिक्षू बनतो, अनेक भिक्षू त्याच्या संघात सामील होतात. मग तेव्हा महाप्रजापती गौतमी नेमका माझा मुलगा करतो काय, तो जे करतो त्याचं जे काही चाललंय ते मला पण शिकायचंय, त्याचं जे आहे काय पूर्ण कार्य किंवा त्याने काय केले ते मला पण जाणून घ्यायचंय. ही जी क्षमता आहे ती त्या काळच्या आईची आहे. आणि जेव्हा मी आज संविधानाच्या जगात जगते तेव्हा असं जाणवतं की मुलं छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास झाला की आत्महत्या करतात. मग हे कितपत योग्य आहे? संविधान जागृती म्हणजे काय की मी जेव्हा संविधानामध्ये जगतो मला एवढी मोकळीक आहे की मला माझ्या वाटीला येणारे सुख दुःख मी माझ्या आई वडिलांशी बोलले पाहिजे. मराठीत म्हण आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी. ह्या महाप्रजापती गौतमींनी नेमका माझा मुलगा करतो काय हे मला पण जाणायला हवं, मला पण कळायला हवं. त्याकरता 500 भिक्षुणींसोबत रक्ताळलेल्या पायाने जाऊन 3दा नकार मिळत असताना सुद्धा भिक्षुणी संघ स्थापन केला. आजच्या आयांची डेअरिंग होती का? पोरग मोबाईल मध्ये करते काय, कोणाचे त्याला कॉल्स येतात. जेव्हा मुलाचा जीव जातो तेव्हा मग ते डिपेंड राहतात की मुलाचं शेवटचं बोलणं, शेवटचा कॉल कोणाशी होता. आपण संविधानाच्या जगात जर वावरत असू, कायद्याची भाषा शिकत बोलत जाणत असू, तर आपलं पहिलं कर्तव्य आहे ह्या स्पेसच्या जगात इतका स्पेस पण ठेवू नका की आपलं लेकरू आपल्यापासून स्पेस इतकं घेईल की बरं वाईट करायला सुद्धा घाबरणार नाही. म्हणून मला असं वाटतं महाप्रजापतींनी 2600 वर्षांपूर्वी स्वतः प्रवचित होऊन समाजाला आपल्याला हे दाखवून दिलं की आपली मुलं नक्की कोणत्या वळणावर जातात, त्यांचं वळण चुकीचं आहे का बरोबर आहे हे सुद्धा चेक करण्याचं काम माता पित्यांचं आहे. महाप्रजापती यांना स्त्री चळवळीची जननी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी त्या काळी ही समानता स्थापन केलेली दिसून येते. पुढच्या ज्या आहेत, आता मी जे सुरू करेल तर इथून पुढे मी स्टोरी टाईप सांगणार आहे. मी मोजक्याच काही निवडक थेरी घेणार आहेत. तर आता थेरी म्हणजे काय, तर थेरी म्हणजे जेव्हा एखादी स्त्री भिक्षुणी संघात येते, भिक्षुणी संघात येऊन तिची उपसंपदेची 10 वर्ष होऊन जातात तेव्हा तिला थेरी संबोधलं जातं. थेरी म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ना काय थेर लावली, काय थेरडी आहे, तर थेरी म्हणजे वृद्ध स्त्री. वृद्ध स्त्री म्हणजे कोणत्या अर्थाने की ती तिच्या ज्ञानाच्या जोरावर, तिच्या प्रवज्जेच्या जोरावर, तिच्या तत्वज्ञानाच्या जोरावर त्या क्षमतेपर्यंत पोहोचलेली. पण ती थेरी केवळ म्हातारीच व्यक्ती असेल असं नाही, ती तरुणही असू शकते की एखाद्याने 16व्या वर्षी प्रवज्जित झाली, तिला 26 वर्षांनी देखील थेरी म्हणलं जाऊ शकतं, भले ती ज्या वयात तरुण जरी असली तरी ही परिपक्वता आहे, ती ज्ञानाची परिपक्वता आहे. तर आता हा बौद्ध धर्म का आणि त्रिपिटक का आणि थेरीगाथा का, तर या धर्मात आहे ना ईश्वर या संकल्पनेला स्थान नाहीये, कुठलं कर्मकांड नाहीये, कुठंतरी सस्पेन्स नाहीये, गूढता नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतः अनुभव घेऊन आचरण करायचे.
बुद्ध स्वतः म्हणतात ए ही पस्सिको, या पहा आणि जर गरज वाटली तर स्वीकारा. माझा काही फोर्स नाही, माझी काही जबरदस्ती नाही. असं हे तत्वज्ञान सांगणारा म्हणजे बौद्ध धर्म. मानवी जीवनात दुःख आहे, दुःखाचा अंत आहे, तो करणं शक्य आहे हे बुद्ध सांगतात.